आणि महत्त्वाची मोठी बातमी फलटणमधून डॉक्टर महिलेचं हॉटेलमधलं सीसीटीव्ही समोर आलंय। हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती आणि याच महिला डॉक्टरचं हॉटेल रूममध्ये जातानाची दृश्य ही समोर आलेली आहेत। या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय रात्री 1:30च्या सुमारास 1:31 आणि 30 सेकंद झालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। ही महिला डॉक्टर आहे जी रात्री 1:30च्या सुमारास या हॉटेलमध्ये गेलेली होती। इथली सगळी संपूर्ण माहिती जी आहे ही यापूर्वीच आम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून आपल्याला दिलेली होती। कशा पद्धतीने ती रात्री त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यानंतर तिने या रूमची मागणी केलेली होती। एकटीच महिला असूनही व्यवस्थित बोलत असल्याने तिला ही रूम देण्यात आलेली होती अशी माहिती सुद्धा तिथल्या स्थानिकांनी दिलेली आहे। हॉटेलमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेली होती आणि याच हॉटेलमधल्या याच रूममध्ये या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली होती। अधिक माहिती घेऊयात राहुल तपासे यांच्याकडनं। राहुल, काय अधिक माहिती? प्रज्ञा, ही डॉक्टर महिला रुग्ण या हॉटेलमध्ये गेलीच कशी असा प्रश्न अनेकांना पडलेला होता। त्यातून अनेक राजकीय शिंतोडे उडवले गेलेले होते। पोलिसांवरती वेगवेगळ्या पद्धतीने ॲलिगेशन केले गेलेले होते। असं असताना मात्र दुसरीकडे आता पोलिसांकरवीच हा एक व्हिडिओ सध्या आता सगळ्यांपर्यंत पुरवण्यात आलेला आहे। हे सीसीटीव्हीचं जे दृश्य आहे त्याच्यामध्ये डॉक्टर महिला ही रात्री स्वतःहून 1 वाजता या हॉटेलमध्ये आलेली आहे। काउंटरवरती तिथल्या जो काही वॉर्डबॉय होता त्याच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे। त्याच्यानंतर तिला एक रूम देण्यात आली। त्यानुसार तिने स्वतः त्या रूमचा दरवाजा उघडलेला आहे आणि त्या आतमध्ये रूम मध्ये गेल्याचं एकंदरीत या सीसीटीव्हीतून आपण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवतोय। त्यानंतरचं मात्र सीसीटीव्ही हे पोलिसांकडून मिळालेलं नाही। मात्र एकंदरीत जी काही सध्या वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू होती त्याला एक वेगळ्या पद्धतीनं या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पूर्णविराम मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही। नक्कीच राहुल, मात्र वारंवार हाच प्रश्न उपस्थित केला जातोय की रात्री 1:30 वाजता या ठिकाणी जाण्याचं कारण काय आणि यापूर्वी या हॉटेलमध्ये ती आलेली होती का? तसा काही रेकॉर्ड आहे का? तसं अद्यापर्यंत रेकॉर्ड मिळालेलं नाही। मात्र एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती ज्या वेळेला त्या रूम मध्ये आलेली होती त्यावेळेला तिने काउंटरवरती सांगत असताना मी इथून बारामतीला सकाळी जाणार आहे असं एकंदरीत ती तिथल्या हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल मालकाला सांगत असल्याचं एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र आता ह्यातली शहानिशा केली जाणार आहे। पोलिसांकडून त्याच्या संदर्भातली सखोल चौकशी केली जाईल। ती बारामतीला नेमकी सकाळी का जाणार होती, त्या ठिकाणी ती रात्री 1 वाजता त्या रूम मध्ये का आली, ही जी काही अनुत्तरित प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळणं सध्या आता महत्वाचं राहणार आहे। कारण रात्री 1 वाजता ती येणं कुठून नेमकी आली, तिथून ती बारामतीला जर जाणार होती तर का जाणार होती? नक्कीच याबद्दलचे अपडेट्स खरं तर येणं आता अपेक्षित आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तपास करतायत आणि त्या संदर्भातली माहिती पोलिसांकडून दिली जाते। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळतात ज्याला फलटणमधील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली त्यापूर्वी याच रूममध्ये ती गेलेली होती। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।